नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन जाधव. मित्रांनो, RRB ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, RRB ग्रुप डी दिनांक 3 डिसेंबर 2025 आज झालेला फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट या दोघी शिफ्टचे प्रश्न आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पहा. भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हिराकुंड. हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. कॅफी पट्टा म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर पहा, कॅफी पट्टा म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक हे कॅफी पट्टा म्हणून राज्य ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3 बघा. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी डॅश येथे इंडिया हाऊसिंगची स्थापना केली. तर पहा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी डॅश येथे इंडिया हाऊसिंगची स्थापना केली. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लंडन. लंडन येथे इंडिया हाऊसिंगची स्थापना केली बॅरिस्टर कृष्ण वर्मा यांनी. प्रश्न क्रमांक 4 बघा. कलिकात हे एक बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, कलिकात हे एक बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ. केरळ या राज्यामध्ये कलिकात हे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. दिव्यान ए रियासत कोणत्या बादशहाने स्थापन केली? काय आहे? दिव्यान ए रियासत कोणत्या बादशहाने स्थापन केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अलाउद्दीन खिल्जी. अलाउद्दीन खिल्जी या दिव्यान ए रियासत ही बादशहाने स्थापन केली. प्रश्न क्रमांक 6 बघा. भारतात संसदीय शासन पद्धती कोठून घेतली? तर पहा, भारतात संसदीय शासन पद्धती कोठून घेतली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ब्रिटन. ब्रिटन येथून भारतात संसदीय शासन पद्धत घेतली. प्रश्न क्रमांक 7 बघा. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोण म्हणाले? तर पहा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोण म्हणाले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 टिळक. टिळक हे म्हणाले. प्रश्न क्रमांक 8 बघा. मानवी शरीरातील सर्वाधिक कठीण पदार्थ कोणता? तर पहा, मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ॲनिमल. ॲनिमल हे मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ आहे. मित्रांनो, आपण जे प्रश्न घेत आहोत तो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. मित्रांनो, परीक्षेला सध्या ग्रुप डी साठी RRB ग्रुप डी साठी परीक्षेला विचारले जात आहेत. एक वेळेस तुम्ही हे सर्व संपूर्ण प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कशा पॅटर्नचे RRB ग्रुप डी ला प्रश्न येत आहेत आणि त्या पॅटर्न नुसार तुम्ही स्टडी करा. कारण जास्त करून RRB ग्रुप डी ला चालू घडामोडी मागच्या 4 ते 5 महिन्याच्या चालू घडामोडी जास्त करून विचारले जात आहेत. तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघा. हडप्पा संस्कृतीतून सापडलेले नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातूपासून बनवलेली? तर पहा, हडप्पा संस्कृतीतून सापडलेले नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातूपासून बनलेली आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कांस्य. कांस्य या धातूपासून बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. पृथ्वीचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर पहा, पृथ्वीचा वेग सर्वाधिक कुठे असतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 विषुववृत्तावर. विषुववृत्तावर हा सर्वाधिक पृथ्वीचा वेग असतो. प्रश्न क्रमांक 11 बघा. पॅसिफिक रिंग ऑफ फायर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा, पॅसिफिक रिंग ऑफ फायर कशासाठी प्रसिद्ध आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ज्वालामुखी भूकंप. ज्वालामुखी भूकंप पॅसिफिक रिंग ऑफ फायर यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. महात्मा फुले यांनी डॅश खालीलपैकी वृत्तपत्र सुरू केले? तर पहा, महात्मा फुले यांनी डॅश खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दीनबंधू. दीनबंधू हे महात्मा फुले यांनी वृत्तपत्र सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लाल कृष्ण अडवाणी. लाल कृष्ण अडवाणी 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले व्यक्ती आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा.
पालसीची लढाई खालीलपैकी कधी झाली? तर पहा, पालसीची लढाई खालीलपैकी कधी झाली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1757. 1757 म्हणजे पालसीची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 15 बघा, 42वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर पहा, 42वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1976. 1976 या वर्षी 42वी घटना दुरुस्ती झाली. प्रश्न क्रमांक 16 बघा, राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती? तर पहा, राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 6 वर्ष. 6 वर्ष यांचा कार्यकाल असतो. प्रश्न क्रमांक 17 बघा, 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धती कोणी लागू केली? तर पहा, 1993 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायदाधारा ही पद्धत कोणी लागू केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 18 बघा, पित्तजवर कोणत्या विषाणूमुळे होतो? पित्तजवर कोणत्या विषाणूमुळे होतो मित्रांनो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 येलो फ्लूवर. येलो फ्लूवर या पित्तजवर विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 19 पहा, मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश या नावाने ओळखली जाते? तर पहा, मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश या नावाने ओळखली जाते. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बेवर. बेवर या नावाने मध्य प्रदेशातील शेती या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 20 बघा, मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीवर समाविष्ट झाली? प्रश्न काय आहे? मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीवर समाविष्ट झाली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुवर्णसिंह समिती. सुवर्णसिंह या समिती. प्रश्न क्रमांक 21 बघा, थार वाळवंट पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? थार वाळवंट पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान या ठिकाणी थार वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, शिवाजी महाराजांनी पहिली गुजरात मोहीम कोणत्या वर्षी सुरू केली? शिवाजी महाराजांनी पहिली गुजरात मोहीम कोणत्या वर्षी सुरू केली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1664. 1664 शिवाजी महाराजांनी पहिली गुजरात मोहीम सुरू केली. प्रश्न क्रमांक 23 बघा, आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाखाली येते? आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाखाली येते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आरोग्य. आरोग्य हे. प्रश्न क्रमांक 24 बघा, महाजन पदामध्ये सर्वात शक्तिशाली राज्य कोणते? तर पहा, महाजन पदामध्ये सर्वाधिक शक्तिशाली राज्य कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मगध. मगध हे महाजन पदामध्ये सर्वात शक्तिशाली राज्य म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्व प्रश्न RRB ग्रुप डी चे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.